हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर 3 ट्रान्सड्यूसर बघत आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत थर्मिस्टर, कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर हे दोनही ट्रान्सड्यूसर आपण बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरला आपल्याला LVDT, ज्यालाच लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. म्हणजे काय, हा एक प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि हा काय करतो आहे तर डिफरन्शियल व्होल्टेज आउटपुटला देतो आणि हा एक प्रकारचा पॅसिव्ह टाईपचा ट्रान्सड्यूसर आहे. आता पॅसिव्ह टाईपचा ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, तर याला एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज असते आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर असं म्हटलं जातं. हा स्वतः आउटपुट देत नाही, कोणतंही सेल्फ आउटपुट देत नाही, सेल्फ काही क्वांटिटी आउटपुटला देत नाही. तो काय करतो, एक्सटर्नल पॉवर सप्लायची मदत घेऊन आउटपुट देतो आणि म्हणून याला काय म्हणायचं, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर असं म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर याला डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसर असं सुद्धा म्हणतात. हा काय करतो तर मेजर करतो, काय काय मेजर करतो बघा, प्रेशर मेजर करतो, फोर्स मेजर करतो, पोझिशन मेजर करतो. 3 गोष्टी मेजर करतो. म्हणजे तुम्हाला जर परीक्षेला विचारलं की प्रेशर ट्रान्सड्यूसर एक्सप्लेन करा किंवा फोर्स ट्रान्सड्यूसर एक्सप्लेन करा किंवा पोझिशन ट्रान्सड्यूसर एक्सप्लेन करा, बोर्डामध्ये कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर काय एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला, तर LVDTच एक्सप्लेन करायचं. थोडक्यात LVDT काय आहे समजलं आहे. LVDT म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर आहे, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग असणार आहे, हे तुम्हाला बेसिकली माहिती आहे. ठीक आहे. मग हा अजून काय सांगायचं याच्याबद्दल की हा पॅसिव्ह टाईपचा ट्रान्सड्यूसर आहे, कारण याला एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज पडते. याला डिस्प्लेसमेंट ट्रान्सड्यूसर असंही म्हणतात. आणि हा काय मेजर करतो तर प्रेशर, फोर्स आणि पोझिशन मेजर करतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण त्याचं पूर्ण डिटेल बघूया त्यावेळेस म्हणतो LVDT समजणार आहे. आता बेसिक प्रिन्सिपल काय आहे, तर आपण आत्ताच म्हटलं की तो ट्रान्सफॉर्मर आहे तर त्याला सेकंडरी वाइंडिंग असते, राईट. मग ही सेकंडरी वाइंडिंगमध्ये आउटपुट व्होल्टेज जे आहे ते व्हॅरी होतं केव्हा, व्हेन द मॅग्नेटिक कोअर चेंजेस इट्स पोझिशन ड्यू टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे काय, आपण म्हटलं मागाशी की फोर्स मेजर करण्यासाठी किंवा पोझिशन मेजर करण्यासाठी किंवा प्रेशर मेजर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, राईट. मग ज्यावेळेस आपण हा फोर्स किंवा हा प्रेशर ज्यावेळेस अप्लाय करणार आहे त्यावेळेस काय होईल, तर त्यावेळेस त्याची जी काय मॅग्नेटिक कोर आहे त्याची पोझिशन चेंज होईल. बघा समजून घ्या, ज्यावेळेस आपण एखादा फोर्स किंवा प्रेशर अप्लाय केल्याच्यानंतर तो मेजर करतो आहे काय, तर फोर्स प्रेशर अप्लाय करतो आहे ट्रान्सड्यूसर, बरोबर. आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला इलेक्ट्रिक आउटपुट देतो. म्हणजे हा बेसिकली काय करतो आहे, बेसिकली LVDT काय करतो तर प्रेशर, फोर्स आणि पोझिशन या तिघांचं कशात रूपांतर करतो, तर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये रूपांतर करतो. हे तर एकदम बेसिक गोष्ट समजली तुम्हाला. आता हे जे काही प्रेशर आहे, फोर्स आहे किंवा पोझिशन आहे, ही ज्यावेळेस तुम्ही कोरला अप्लाय करता, आता मॅग्नेटिक कोर असतो मध्ये, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मध्ये काहीतरी 2 वाइंडिंगच्या मध्ये काहीतरी असतं, आयरन कोर असेल, त्यानंतर वेगवेगळे फेराईट कोर असेल वगैरे वगैरे. तर असा काही कोर असेल, त्या कोरला ज्यावेळेस तुम्ही हे प्रेशर, फोर्स, पोझिशन देता त्यावेळेस त्या मॅग्नेटिक कोरची पोझिशन काय होते, चेंज होते. आणि ही पोझिशन जर चेंज झाली तर तुमच्या सेकंडरी वाइंडिंगमधलं व्होल्टेजसुद्धा चेंज होतं. हे त्याचं काय आहे, बेसिक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, समजलं आहे सगळ्यांना बेसिक प्रिन्सिपल काय. सेकंडरी वाइंडिंगमधलं व्होल्टेज जे आहे ते चेंज होतं किंवा ज्यावेळेस मॅग्नेटिक कोरची पोझिशन चेंज होते तेव्हा. आणि मॅग्नेटिक कोरची पोझिशन केव्हा चेंज होते, ज्यावेळेस तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करणार आहात त्यावेळेस. समजलं आहे. आता त्याचं कन्स्ट्रक्शन समजून घ्या. कन्स्ट्रक्शन बघा कसं आहे, त्याची डायग्राम बघा कशी आहे. तर ही त्याची प्रायमरी वाइंडिंग आहे, इथे आहे ती. तुम्ही इनपुट व्होल्टेज देणार, इथे इनपुट व्होल्टेज देणार, इथे ही त्याची प्रायमरी वाइंडिंग आहे, प्रायमरी वाइंडिंग. सेकंडरी वाइंडिंग जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 वाइंडिंग दिसतात. त्याला आपण C1, मी पेन चेंज करतो, त्याला C1 आणि C2 अशी नावं दिली आहे. म्हणजे कॉईल 1 आणि कॉईल 2 अशा 2 कॉईल्स आहेत. म्हणजे सेकंडरी वाइंडिंग्स किती आहेत त्या ठिकाणी, सेकंडरी वाइंडिंग्स 2 आहेत, एक C1 अँड C2. ठीक आहे. आणि C1च्या अकॉर्डिंगली जे व्होल्टेज तयार होतं आहे, C1च्या अक्रॉस जे व्होल्टेज तयार होते त्याला तुम्ही E1 म्हणणार आणि C2च्या अक्रॉस जे व्होल्टेज तयार होते त्याला तुम्ही E2 म्हणणार. आणि ह्या दोघांच्या अक्रॉस जे तयार झालेलं व्होल्टेज आहे त्याला तुम्ही आउटपुट व्होल्टेज म्हणणार. या पॉईंटला तुम्हाला भेटते बघा, या पॉईंटला आणि या पॉईंटला. ठीक आहे. हे जर आता दोन्ही कॉइल्स जर बघितल्या तर कशा जोडलेल्या आहेत, त्यांचे टर्न्स जे आहेत ते इक्वल आहेत, पण ते अपोजिट इन फेज जोडलेले आहेत. बघा, याचं जे टर्मिनल आहे ते ह्या कॉईलच्या दुसऱ्या टर्मिनलला दिलेलं आहे,
हे टर्मिनल बरोबर, ही लाईन राईट, आणि हे जे काय आहे ते आउटपुट घेतलेलं म्हणजे अपोजिट इन फेज जोडलेल्या आहे. ठीक आहे, त्याचं आपण नंतर बघूयात ते कशा जोडलेल्या आहेत आणि कसं त्याचं वर्किंग केलेलं आहे. समजलं आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर E1 आणि E2 हे जे काही म्हणजे E1 म्हणजे काय आहे तर कॉईल 1मधलं जे काही इंड्यूस झालेलं व्होल्टेज आहे आणि E2 म्हणजे काय आहे तर कॉईल 2मध्ये जे काही इंड्यूस झालेलं व्होल्टेज आहे ते आहे. आता व्होल्टेज इंड्यूस होणं म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना बेसिकली माहिती आहे ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग. ज्यावेळेस तुम्ही इनपुट व्होल्टेज अप्लाय करता, इनपुट व्होल्टेज अप्लाय केल्याच्या नंतर काय होतं प्रायमरी वाइंडिंगमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट होतात, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ते ह्या मुव्हेबल कोर थ्रू बघा, मुव्हेबल कोर थ्रू कुठे येतं कॉईल 1 आणि कॉईल 2मध्ये येतं. म्हणजे काय, हे जे काही फ्लक्स लिंक होतात हे फ्लक्स लिंक कोरबरोबर होतात आणि या कोरच्या माध्यमातून कॉईल 1 आणि कॉईल 2 यांच्यामध्ये काय होतं हे फ्लक्स लिंक होतात आणि जितके जास्त फ्लक्स लिंक होतील तितकं E1 म्हणजे काय व्होल्टेज ॲक्रॉस द कॉईल 1 आणि E2 म्हणजे व्होल्टेज ॲक्रॉस द कॉईल 2 यांच्या याच्यामध्ये काय होईल व्होल्टेज क्रिएट होईल, इंड्यूस होईल. आले लक्षात, व्होल्टेज ते काय होईल इंड्यूस होईल. आणि हे व्होल्टेज आता आपल्याला बेसिकली दोन गोष्टी माहिती आहे. फॅरेडेचा पहिला लॉ, कोणत्याही कंडक्टरमधून करंट जर पास केला असता त्याच्याभोवती काय तयार होतं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. ही झाला पहिला लॉ. आणि दुसरा लॉ काय आहे तर मॅग्नेटिक फील्डमध्ये, हे मॅग्नेटिक फील्ड आहे याच्यामध्ये कोणताही एखादा कंडक्टर, हा कंडक्टर आहे समजा, तर कंडक्टर ठेवला असता काय तयार होतं त्या कंडक्टरमध्ये करंट तयार होतो. हे आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, मग ह्या दोन रूलनुसार फॅरेडेचा पहिला लॉ प्रायमरी वाइंडिंगमध्ये आपण म्हणूयात की तिथे तो ऑकर होतो आणि कॉईल 1 आणि कॉईल 2मध्ये इथे काय होतं फॅरेडेचा सेकंड लॉ ऑकर होतो. ठीक आहे, अशा पद्धतीने जे काय व्होल्टेज जे आहे ते कॉईल 1 आणि कॉईल 2मध्ये काय होतं इंड्यूस होतं. समजलं आहे सगळ्यांना कन्स्ट्रक्शन. आता त्याच्या वर्किंगकडे जाऊया. आता वर्किंगमध्ये आपण समजून घेऊयात की ज्या वेळेस तुम्ही प्रेशर अप्लाय करताय बघा, कोणताही प्रेशर नसेल, लक्षात घ्या, कोणतंही प्रेशर नसेल त्यावेळेस काय होईल तुमचा जो काही कोर आहे तो काय होईल मिडलला असेल. आपण असं या स्क्वेअरमध्ये काय आहे तुमचा कोर जो आहे तो कसा आहे एकदम मिडलला जर असेल तर काय होईल, डायग्राममध्ये आपण परत बघू, कन्स्ट्रक्शनच्या डायग्राममध्ये जाऊ. हा जर कोर जो आहे तो मिडलला असेल, मध्यभागी असेल, म्हणजे काय कोणतंही प्रेशर अप्लाय केलेलं नसेल त्यावेळेस E1 आणि E2 म्हणजे कॉईल 1मधलं व्होल्टेज आणि कॉईल 2मधलं व्होल्टेज कसं असेल सेम असेल. म्हणजे काय इथे E1 इज इक्वल टू E2. E1 आणि E2 जर सेम असतील तर मग अशी मी म्हणल्याप्रमाणे E1 आणि E2 हे सेम असतील पण ते अपोजिट इन फेज असतील. म्हणजे काय तर E1ची व्हॅल्यू जर +5 असेल तर E2ची व्हॅल्यू ही -5 असते. अशा पद्धतीने काय होईल तर तुमचं उत्तर जे आहे आउटपुटला VO जे आहे ते काय येईल 0 येईल. आले का लक्षात, VO जे आहे ते 0 येईल. त्याचं कारण का तर VO इज इक्वल टू इक्वेशन आहे VO इज इक्वल टू E1 - E2. बघा तर या ठिकाणी तुमचं काय होईल, इथे जर आहे तर -5 आहे, इथे +5 आहे, दोघं जर बघितले तर त्या दोघांची काय होईल वजाबाकी होईल आणि उत्तर तुमचं काय येईल 0 येईल. आणि या ठिकाणी तुम्हाला काय भेटेल 0 उत्तर मिळेल. आले का लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने जर दोन्ही पण कशा असत आहेत अपोजिट म्हणजे सेम बट अपोजिट इन फेज, जे दोघं कसे आहेत अपोजिट इन फेज असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी आउटपुट जे आहे ते काय भेटणार आहे 0 आउटपुट भेटणार आहे. आणि 0 जर आउटपुट भेटलं तर काय होतं आहे तुमचं कोणतंही प्रेशर तिथं मोजलं जात नाही, कारण प्रेशरच नाही आहे. प्रेशर जेव्हा प्रेशर नसतं त्यावेळेस काय असतं तुमचा कोर हा कसा असतो मिडलला असतो आणि E1 E2 सेम असतं. आता दुसरी जर केस पाहिली तर केस नंबर 2 ही केस नंबर 1 होती. आता केस नंबर आपण काय करूयात 2 बघूया. तर 2मध्ये काय होईल, समजा जो तुमचा प्रेशर आहे तो इनलाईन असेल. इनलाईन म्हणजे कसं आहे, तो जर आपण म्हणूयात की व्हॅक्यूम टाईप असेल, तो ओढून घेणारा असेल तर तुमचा कोर काय होईल थोडासा लेफ्ट साईडला सरकेल. बघा या ठिकाणी लेफ्ट साईडला सरकलेला आहे. मग अशी काय होता मिडलला होता, आता थोडासा लेफ्ट साईडला सरकला. जर असं झालं तर काय होईल, मी मगाशी म्हटलं की जे काही फ्लक्स लिंक होतात ते कोअर थ्रू होतात. मग कोर जर ह्या साईडला सरकला म्हणजे आता इकडं कोरच नाही राहिला E2कडे राईट, आणि तो कुठं सरकला या साईडला सरकला अशी त्याची आता पोझिशन झाली.
तर काय होईल बरं, सगळे फ्लक्स जे आहेत ते कोणाबरोबर लिंक होतील, तर E1 बरोबर डायरेक्टली लिंक होतील आणि E1मध्ये काय होईल, व्होल्टेज जास्त प्रमाणामध्ये ऑकर होईल, राईट. म्हणजेच E1 कसा असणार आहे, जास्त, E2 कसा असणार आहे, कमी. केस नंबर सेकंडमध्ये काय झाला, तो लेफ्ट साईडला समजला, सरकला. कारण व्हॅक्यूम जर प्रेशर असेल, तर प्रेशर दोन्ही प्रकारचं असू शकतं, एक फोर्स आणि एक पुल, आलं का लक्षात. तर तुम्ही समजून घ्या. तर अशा पद्धतीने E1 हा जास्त असेल, E2 हा कमी असेल. आणि या ठिकाणी आपल्याला समजेल की बाबा जर E1 जास्त असेल आणि E2 जर कमी असेल, तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो ते जे काही प्रेशर असेल ते कसं आहे, व्हॅक्यूम प्रेशर आहे. समजलं आहे सगळ्यांना. आता केस नंबर 3, केस नंबर 3. केस नंबर 3मध्ये काय होईल, तर प्रेशर जर आउट असेल, म्हणजे काय ढकलत असेल, फोर्सने अप्लाय होत असेल, तर काय होईल बरं, तुमचा जो काही कोअर आहे तो कुठे सरकेल, आता राईट साईडला सरकेल. बघा ह्या डायग्राममध्ये बघा. आता मग अशी असा कोअर होता, थोडासा या साईडला होता, कारण प्रेशर तुम्ही काय दिलं होता, व्हॅक्यूम टाईपचा प्रेशर दिला होता. आता तुमचा मधला कोअर काय झाला, तुम्ही या ठिकाणी प्रेशर अप्लाय केलं, या ठिकाणावरून प्रेशर अप्लाय केलं त्याला, ठीक आहे. या ठिकाणी छोटासा होल असेल किंवा एक प्रेशर अप्लाय करण्यासाठी एक नॉब असेल, ठीक आहे. आता असं केल्याच्यानंतर तुमचा कोअर कुठं जाईल, सगळ्याच्या सगळा या साईडला जाईल, E1च्या बाजूला आणि E2च्या बाजूला किंवा कॉईल 2च्या बाजूला. E1कडं जास्त राहणार नाही, म्हणजे फ्लक्स जास्त करून कुठे लिंक होतील, तर कॉईल 2कडे फ्लक्स हे काय होतील, लिंक होतील. E1मध्ये काय होतील, कमी फ्लक्स लिंक होतील. म्हणजे E2 कसं असेल, आता या ठिकाणी व्होल्टेज जे आहे ते E2 कसं असेल, जास्त असेल आणि E1 कसं असेल, कमी असेल. समजलं आहे. त्या ठिकाणी तुमचा E2 जास्त असेल तर आपण त्या पद्धतीने प्रोग्राम करून असं म्हणू शकतो की बाबा आता प्रेशर जो आहे तो कसा आहे, फोर्सफुली आहे. म्हणजे आपल्याला या 3 केसेसवरून काय लक्षात ठेवायचं आहे की जर E1 E2 जर सेम असतील तर त्यांचं आउटपुट जे आहे ते 0च येणार आहे, राईट. आणि इथे जर आपण बाय द फॉर्म्युला वापरला तर E1 जास्त जर असेल तर आउटपुट व्होल्टेज हे तुमचं काय असणार आहे, प्लसमध्ये असणार आहे, प्लस पॉझिटिव्ह व्होल्टेज. आणि या ठिकाणी E2 जर जास्त असेल तर तो आउटपुट व्होल्टेज कसं असणार आहे, मायनस व्होल्टेज असणार आहे. म्हणजे जर मायनस व्होल्टेज आउटपुटला आलं तर आपण काय म्हणूयात, फोर्स जो आहे तो कसा आहे, जास्त फोर्स आहे किंवा प्रेशर जे आहे ते या डायरेक्शनला, राईट डायरेक्शनला आहे. त्यानंतर जर E1 जास्त आला, म्हणजे पॉझिटिव्ह आउटपुट व्होल्टेज आलं, तर तुमचा जो काही फोर्स आहे तो कसा आहे, इनलाईनचा फोर्स आहे. म्हणजे काय, व्हॅक्यूम टाईपचा फोर्स आहे, ओढून घेणारा फोर्स आहे किंवा प्रेशर आहे. आणि E1 म्हणजे E1 आणि E2 जर म्हणजे प्रेशरच नसेल तर E1 E2 जर सेम आले तर आउटपुट हे काय येणार आहे, तुमचं 0 येणार आहे. अशा केसवरनं आपण LVDTचं प्रेशर जे आहे किंवा प्रेशर जे आहे ते आपण LVDTच्या माध्यमातून किंवा फोर्स जे आहे किंवा पोझिशन जी आहे ती आपण या ठिकाणी मेजर करू शकतो. समजलं आहे सगळ्यांना. अशा पद्धतीने 0 आउटपुट व्होल्टेज, प्लस आउटपुट व्होल्टेज, निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज, या पद्धतीने आपण काय करू शकतो, आउटपुट प्रेशर जे आहे किंवा फोर्स जो आहे किंवा पोझिशन जे आहे ते आपण मेजर करू शकतो. समजलं आहे सगळ्यांना. आता हा जो काही आपला LVDT जो आहे तो त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. पहिले ॲडव्हान्टेजेस आहे की LVDT इज व्हेरी सेन्सिटिव्ह. हा जास्त सेन्सिटिव्ह असतो, व्हेरी सेन्सिटिव्ह, ठीक आहे, जास्त सेन्सिटिव्ह असतो. अगदी स्मॉल पोझिशनसुद्धा, म्हणजे सेन्सिटिव्ह म्हणजे काय, अगदी स्मॉल पोझिशन किंवा स्मॉल प्रेशरसुद्धा काय केलं जातं, मेजर करू शकता. हे त्याचं पहिलं ॲडव्हान्टेजेस, ठीक आहे. दुसरं ॲडव्हान्टेजेस असं आहे की मॅक्झिमम टेम्परेचर ऑपरेटिंग रेंज, याची जी काही टेम्परेचर रेंज आहे ती काय आहे, मॅक्झिमम डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्ही त्याला काय करू शकता, यूज करू शकता. हे झालं त्याचं दुसरं ॲडव्हान्टेज. आणि तिसरं काय आहे, हे त्याचं ड्रॉबॅक आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, तिसरा तो आहे बिग इन साईज. कारण का, त्याच्यामध्ये कॉईल वापरलेली असते. आपल्याला बेसिकली सगळ्यांना माहिती आहे की जर कॉईल वापरली तर साईज वाढते आणि साईज जर वाढली तर त्याचा कॉस्टसुद्धा कसे वाढणार आहे, वाढणार आहे. म्हणजे साईज पण बिग आणि कॉस्ट पण बिग. आले लक्षात. त्याच्यानंतर याला कुठं वापरायचं, तर हा ॲक्सेलरोमीटर सेन्सरमध्ये किंवा सर्वो मशीन मेकॅनिझम्समध्ये आपण त्याला वापरू शकतो. समजलं आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी LVDT हा टॉपिक इथे संपवलेला आहे. सगळ्यांना समजला LVDT काय असतो, कसा असतो.
ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. काय अडचण जर असेल, एखादा टॉपिक जर समजला नसेल तर आपल्या ग्रुपला तसा मेसेज करा, म्हणजे आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये तो कवर करता येईल. ठीक आहे.